दौंडचे मुख्य अधिकारी दौंड नगर परिषदेचे अवधूत तावडे यांनी दौंड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आणि त्यांच्या या तक्रारीनंतर एका कंत्राटदारावर देखील आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर आपण या सर्व घटनेसंदर्भात आपल्यासोबत प्रकाश सोनवणे आहेत. त्यांनी या संदर्भात अर्ज देखील केला होता. त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कशा पद्धतीने याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. सर काय सांगाल, काय माहिती तुमच्याकडे उपलब्ध झालेली आहे? तुम्ही या संदर्भात काय अर्ज केले होते का? मी माहितीचा अधिकार केला होता. त्यामध्ये असं निष्पन्न होत आहे की दौंड नगरपालिकेने जे टेंडर काढलं होतं ते टेंडर साधारणपणे 19/9/2025 रोजी ते टेंडर निघलं होतं. ते निघल्यानंतर संबंधित जे गोशाळा आहेत, जे बोरबलनाथ गोशाळा आहे आणि एक शिवशंभू गोशाळा आहे. ही शिवशंभू गोशाळा ही पुण्यातली आहे, हडपसरची. गाडी तळावरती नोंदणीकृत आहे. पण तो जो अर्ज दिलेला आहे त्यांनी, तो अर्ज म्हणजे गाया संपादित करण्याचा जो अर्ज आहे तो 1/1/2020 रोजी केलेला आहे असं दिसून येत आहे. हे जे कालखंड आहे की टेंडर आधी निघतं, गाया म्हशीच्या आधी घेतल्या जातात आणि टेंडर नंतर निघतंय. साहजिकच ह्याच्यात कुठेतरी चांगला घोटाळा दिसून येत आहे की ह्याच्यात कोणतरी कुठेतरी काहीतरी गोंधळ करून आपल्या पोट पाणी भागवण्याचं काम इथले प्रशासनातलेच काही लोक त्याला खतपाणी देत आहेत, असं माझा आरोप आहे त्यांच्यावर. प्रशासन इतके दिवस शांत का होतं? काय काय सांगतं प्रशासनाला? प्रशासनाला सध्या फक्त पैसे कमवायची इथल्या लोकांना एक जो मूळ अधिकारी जे आहेत ते मूळ अधिकारी तिथं न बसता त्यांचा अधिकार काढून दुसरं तिथं कुणाला तरी बसवलं जातं आणि त्यांच्या मार्फत हा गोरखधंदा चालवला जातो. किती जनावर आहेत असे गायब झालेले अंदाजे? 53 जनावर गायब झालेले. आता याच्या पुढची कशी कारवाई होणार आहे? काय सीओ सरांनी तर कंप्लेंट केलेली आहे, पण त्यातनं काय निष्पन्न होईल हे त्यांना माहिती. परंतु ह्याच्यात आर्थिक संबंध असल्यामुळे तोडपाणी किंवा काही गोष्टी घडण्याच्या शक्यता जास्त आहेत. आता समजा इतक्या दिवसापासून प्रशासन शांत होतं, काही अर्ज जायला लागल्यानंतर मुख्य अधिकारी जागे झाले. हो, 100% अर्ज गेल्यानंतरच सीओ साहेब बी जागे झालेले आहेत. अर्जाच्या आधी त्यांनी कुठलीच काहीच कारवाई केली नाही. आम्ही त्यांना बहुतांश वेळा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की ह्या अशा हे तशा आहेत, परंतु ते कोणाच्या तरी लागेबांधेनुसार काही गोष्टी चालू आहेत एवढंच आम्हाला यातनं दिसत आहे. काय सांगाल सर, दौंड नगर परिषदेमध्ये काही जनावर गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय आणि मुख्य अधिकारी जे तावडे आहेत त्यांनी देखील दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. या संदर्भात देखील आपण काही पाठपुरावा केला होता. काय सांगाल सर आपण? मला थोडक्यात सांगायचं असं की आता जरी गुन्हा दाखल झाला असं ही चांगलीच बाब आहे, परंतु ज्यावेळेस आपण टेंडर काढतो, टेंडरमध्ये ज्या अटी शर्ती ज्या असतात किंवा टेंडर काढताना त्या समोरच्या व्यक्तींनी काय काय केलं पाहिजे ह्याचा उल्लेख जास्त केलेला नाही. ह्याचाच अर्थ त्यात काहीतरी गडबड आहे हे तिथूनच समजतं. कारण की हे आता नगरपालिकेचे लोक सगळे ठेकेदारावर आरोप करायला लागले, पण नगरपालिकेचं पण यात फारशा गोष्टी चुकलेल्या आहेत, जेणेकरून की आपण एखाद्या गाई म्हैसी किंवा जनावरे कोणतेही जर आपण ते नगरपालिकेला म्हणजे ताब्यात घेऊन एखाद्या तुमच्या काय म्हणतो आपण ते गोशाळेला वगैरे द्यायचे असतील तर ते देताना बऱ्याचशा प्रोसिजर कराव्या लागतात की त्याचं समजा काहीतरी मार्किंग, फोटोज आणि ह्याचं टॅगिंग करतो ना आपण कानावर किंवा शरीरावर, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, ते काही केलेले नाहीत आणि त्याच्यामुळे ह्याच्यातून जास्त भ्रष्टाचार झाल्याचा उघडकीस येणार आहे. तब्बल 53 जनावर गायब झाल्याचा मुद्दा आहे. तो तब्बल 53 जनावर गायब होतात, नेमकं त्या जनावरांचं काय झालं असं काय सांगाल? मला थोडक्यात एवढं सांगायचं की समजा यांनी जर एक हडपसरची एक ही म्हणजे गोशाळा सांगितली, प्रत्यक्षात आम्ही जाऊन आलो तिथं तर गोशाळाच नाही. तुम्ही त्या ठिकाणी भेट दिली? हो, भेट दिली. गोशाळाच नाही. आता यांचं म्हणणं आहे की त्यांचं एक दुसरीकडे ब्रँच आहे, पण हा तो पर्याय झाला. तुमची तिथं कुठंच गोशाळा पाहायला मिळत नाही. मग आता इतक्या दिवसापासून प्रशासन शांत होतं,
मग तुम्ही असे अन्य कोणी असेल तुमच्या बरोबर सारखे तुम्ही पण अर्ज केले आणि कोणी अर्ज केल्यानंतर ह्या लोकांना जाग आली का? तसा ह्याचा पाठपुरावा गोशाळेच्या काही लोकांनी सुरुवातीपासूनच करत होते, पण प्रशासन त्याला दाद देत नव्हते. जेव्हापासून सर्वांनी ह्यात इन्व्हॉल्वमेंट झालं ना, तेव्हापासून प्रशासनाला जाग आली आणि ते सर्व ठेकेदारावर की बाबा ठेकेदारांनीच सर्व काय केलं, आम्ही काहीच केलं नाही अशा आशयाचं त्यांचं म्हणणं आहे सध्या. दौंड नगर परिषदेमध्ये तुम्ही दौंड नगर परिषदेचे माजी नगरसेवक आहात. तुम्ही देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामं पाहिलेली आहेत कशा प्रकारे होतात. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही जे नगरसेवक असतात त्यांनी देखील गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं होतं का? हो, नक्कीच. कारण की आपण नगरसेवक म्हणजे नागरिक आणि नगरपालिका यातला दुवा असतो. त्यांनी नगरपालिकेचं पण हित पाहायचं असतं आणि नागरिकांचं पण हित असतं. पण जर काही गोष्टी जर चुकीच्या होत असतील ना, तर त्याला आळा घालणं हे नगरसेवकाचं कामच आहे. तुम्हाला काय वाटतं काय होऊ शकतं या सर्व प्रकरणामध्ये? मला तर असं दिसून येते की हे सर्व फक्त आता होणार, ह्याच्यावर चर्चा खूप होणार आणि नंतर हे प्रकरण दाबलं जाण्याची शक्यता मला जास्त वाटते. पाहिलं की कशा प्रकारे या ठिकाणी या दौंड नगर परिषदेचा जो मध्ये जे कंत्राटदार होते त्या कंत्राटदाराला ज्या जनावरांसंदर्भात जी माहिती दिली होती, जो जनावर पोहोचवण्याची जी जबाबदारी दिली होती, पण त्यामधूनच आता 53 जनावर गायब झालेली आहेत. आणि याच्यामध्ये जे मुख्य अधिकारी आहेत अवधूत तावडे यांनी दौंड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आणि गुन्हा देखील दाखल झालेला आहे कंत्राटदारावर. आता जर जनावरांचे यांना पैसे पुरत नसतील तर ही खूप मोठी चिंतेची बाब आहे. जर जनावरांमध्ये जर पैसे खात असतील तर दौंड शहरामध्ये असे अनेक किती गोष्टी असतील, अनेक किती जे व्यवसाय असतील, अनेक दौंड नगर परिषदेच्या माध्यमातून अनेक किती प्रकार असतील, त्याच्यामध्ये जर अजून भ्रष्टाचार होत नसेल का, हा देखील आता प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय. मुख्य अधिकारी अगोदर जागे होत नाही, प्रशासन अगोदर जागा होत नाही, परंतु नागरिकांकडून तक्रारी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येते हेच आता इथं म्हणावं लागेल. नक्कीच आता प्रशासन तक्रार दिलेली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे. आता कशा प्रकारे पुढची कारवाई होते याच्याकडे देखील आता सर्व दौंडकरांचं लक्ष लागलेलं आहे. पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड.